दोस्तान कसा आहे नमस्कार नमस्कार. कसं पाणी भरते दया? दररोज आपलं आता मसर पाणी पाजली आणि आता ही भरून ठेवलं पाहिजे. जर गोठा बिटाळा झाला तर काय करायचं? अहो कापड धुवायचे तेवढं सांगा की. कापडात हे येते स्वतःची कामं स्वतः करायची. होय होय तुम्ही का कपडे धुताय का? स्वतःची कामं स्वतः करायला. भरताय शान टाकून वैतागायला ती कोंबड्या सोडतीत लवकर मग सांगा की, पाठवतात. भावाला का सांगाय ना का कोंबड्या सोडून आणि सगळं शान इसकाटलं की तुम्हाला सांगतो ती भराय सुद्धा घेत नाही. आता त्यांना सांगा उद्या शेण टाकल्याशिवाय कोंबड्या सोडून मग. अवघड आहे, अवघड लय काम आहे. ऊन पडलंय चढा घ्या. चला मी भरती जावा आता घरी बसा जावा. बसून कसं झालं कसं गार गार पाणी आहे बघा. हे असं मानवर तोंडावरनं पाणी घ्यायला उष्णता लय आहे. 42 तापमान आहे, 42 सगळं गरम झाले बघा. हे अंग गरम झालंय. म्हणून असं वर नवाई पाण्यानं गार कसा बेलार स्वच्छ स्वच्छ. गासलाय कोणी म्या हनुमंत सरकारनं. हनुमंत सरकारला खरं बोला कोणी घासलाय? कोणी घासलाय? म्या बॅलर घासलाय म्हणता हनुमंत सरकारनं बॅलर घासला. असं उन्हाळ्यात पाणी हिरीत वाटतंय लय डुबाय जावं लागतं. जाऊ पवायला मग. वा तुम्हाला पवा येतं का? मग मग जावा की, मला शिकव द्या पवायला. कसं उठतंय बघा पाणी बघा वाऱ्याला. बघा इथं तुकडं होतं सगळं तुकडं भरून टाकलं बघा. तेवढा ढीक सप 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 कसं स्वच्छता केली बघा ह्यांनी. इथं इटा होत्या बघा. इकडे पाणी घेऊन कळशी घेऊन जायचं म्हणलं की आडवं यायचं. आडवं थटत आता सगळे इटा टाकायचं. उद्या लय भारी सफाई करणार आहे. आता काय करायचं? तकला ढीक सफाई करून इकडे मुरुम टाकून घेणार आहे. इथं खाली हे तर भांडे डबरेला एका टाका. तिथं मुरुम नुसतं जाकडा मुरुम टाकतो तिथं. पाणी कसं आणि इथं बी टाकू का? इकडं उकरून इकडे टाकू का ह्याच्यात? नको नको हाय असं राहू दे. भरायची. ते असंच बरं आहे. राहत नाही पाणी. धो पाणी गार चांगलं. वाटतंय. गार 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 वाटतंय. गार कसं वाटतंय? गार 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 वाटतंय. वाटतंय. आव ज्यूस पिझ्झा घ्यावं उन्हाळा पडलाय. ऊसाचा रस फीस काहीतरी व्हायचं. बरं वाटतंय असं. पाणी कसं आहे? पोरानं हात पाय धुवायला तुमचं. बापू इकडे या बापू प्याट वर करून या हात पाय धुवा. या आणो या हात पाय धुवायला या. पाणी नुसतं बापू, या. पांढरं शुभ्र आहे. इकडं पॅन्ट वर कर. अर्ध त्यात गरम आहे. हिजरा गार आहे. हात कर धर धुई घे. कसा करतोय बघ. त्या नाही, नवीन नाही. धुवायचं आहे त्याला. तुला तर धु. माझी मी नवीन दुखी आणो तू धुते का? आणच दा. गार गार वाटतोय का? कसं तर ते आणच पाय. मग धर ये. ये बघ. अंग बी धुऊ नका. नाही, नाही. हा, ये तोंड पण धुवून तोंड जा. मान फिरवू लय नका. ऊन आहे. पाय उन्हात फिरू नको बाबा. या आजारी पडते. जावा. त्या पायावर माती गेली. हा जा नो वर पाय देऊ फरशीवर ठेव चप्पल आणि जाऊन बस जावा घरात जाऊन. शेडमध्ये बसा. हा शेड मध्ये बसायचा. शेडमध्ये गार हवा येते आहे. वारच नाही आज. तिकडल्या काल म्हणलं लय वार आहे लय वार आहे. आज कुठे गेलं वार? वारा तुला बी किती वेळ? 10 वेळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर पाणी वाजताय. खडा गेलेत ना. आणला मी बॅलर तुला घालतो आंघोळी. नको मला आंघोळ. तिथं आता काय रंगपंचमी खेळायची आहे काय? हा डबल डबल रंगपंचमी दिवशी त्या दिवशी खेळा ना रंगपंचमी. दोन धुवा आता. तर दुसरी काय केलं ही बारकी दगड कोण कसं हो 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 भरून लाग. पडलं असतं. ही दगड भरू लागा आता. कुठं टाकायचं त्यात? सफाई सगळे टाका करायला. डबरे टाकलं. हा? आता चिकन ती नळ्या ठेवली का? त्या नळ्यापासून मी कुठच्या करायचं नळ्या इकडे बुडात ठेवायची त्या सावलीला. आणि त्या सगळं काढायची नळ्या वेळ लोकांचं सगळं एखादं काढायचं साफसफाई करायची. माझं म्हणणं ही ढीग उचल तुम्ही. कशाला इटा इथं हाय लावलीला नको हाय अशा राहू दे. एका कोपऱ्याला मांडतो तकडं. नको नको म्हणजे इकडे पोटा काय होतंय का? नको वर राहू द्या बा. म्हणजे तुला धुणं धुवायला म्हण घे. म्हणजे आई तर त्याच्यावर धुणं धुती आहे पुन्हा किटली ठेवती आहे. किटली तवली हो का कसा उतरावतोय बा. पॅन्टवर काय दोहात पाय चांगलं. नाहीतर धपका दे रे. हा हाणू नका पोराला. तुझा हात पाय. पोरे हात पाय का बरं आली माघारी. पॅन्टवर काय
फोडला आले बघा हे अजून. तेव्हा सांग ना तेव्हा ते नारळ बुडात वाईट लावायचं पाणी वाट होत चांगलं बापू मानावर नाही कशी मसत होती बघ बरं पाणी पाजून सगळी टकाटक केली शान कशी बिन आहे सगळं मस्त टाकून आमची बघा. नुसती दाखवू नको कष्ट माझा आहे अव कष्ट साहेब तुम्ही हाय म्हणून मी हाय आणि मी हाय म्हणून तुम्ही एवढं देण्यात ठेवा. जुना धुये बघा व्हायचं हो का दाखव मसराचं कसं टकाटक केली. दाखवलं की टकाटक केलं ना नवऱ्यानं आणि नवरा म्हणून नसरायची. अहो मोठं बोलावं लागतंय का करायचं डोळ्यात तोंडावर तर मोठं बोलले का नाही तेवढंच त्यांना भारी वाटतं बघा. कसं केलं बघा स्वच्छता सगळी मस्त्र हे पाणी पाजून आरामशीर बसलेली आहे आणि मी उभा राहिले बघा. आता कापडं धुवून काढते आणि ऊन पडलंय आज हाय त्या हळदीला जायचं आहे. वा हळदीला येत आहे का नाही जायचं ना जाऊया गे काय करायचंय जावं लागतंय. कान माझं बाग कसं दिसते ते का वाटा ह्या कानातलं तर होतंय काय आरामशीर मस्त पेंगत बसलेली व पेंगते रे मस्त पेंगते रे. हे आमची म्हैस बघा उभा राहिली तेवढी पेंगाना कशीच हा लय लगेच आणि ती दगडातनं शेणातनं दगड करते ती. वैताग देते ती कोंबड्या बी देते ती माणसं बी देते ती जनावर बी देते ती. आता टाकाटक झालं हा थोडी दगड काढली ना झाडून का खराट्यात निघते की दगड मूळ अजून काय करतो माहिती आहे का अजून थोडं खंड्याने पाणी मोठं हे सोडून पाचशे पडतो वता म्हणजे कठीण होते फपडाची आहे का दगड ही कठीण बसती नाही ते नळीत फिरवते की इकडं त्यांना खातून जाते आणि वस्तू ही ढीक सफाई केला ना ह्याच्या पाणी मारायचं चांगलं. माझं म्हणणं तकल ही सगळं टकाटक करायला पाहिजे. अहो सगळं धरून उपासले ते की मी नवा ही नाही त्या का लई टायड्या खावा उचलत बसायला नाही माझं म्हणणं ती इटा मग ते 12 रुपये मांडायला पाहिजे. हा एक कडं होती इकडं मुख जागा होती फिरायला आहे जायला बरं नाही तर ठेव म्हणते हाय बरं राहू द्या ना अजून उपकाडला त्याची माती होऊन मग जाईल काय तर हाय बरं पण आपल्याला तसे मानता येते का आता इथं पैराठी बसले आहे मग हारले वाटते इथं तो असताना बघा शेडमध्ये उभा राहिलो तर किती हवा मस्त पैकी आहे वातावरण कसं आहे झाडं बिड सगळी टकाटक झाली ती जरा वारं भर लागतंय आणि मसरा बी निवांत बसली पाहिजे कशी आहे बसले ती मसरा तरी आपण मसरानं मोटर चालू करून शिपडा पाहिजे पाणी अंगावर मोटर चालू करून सगळं शिपडा पण अंगावर पाणी वाटतंय ना मसराची तुम्ही पण दलदर होणार मग काय कसं झालं चिकून इथं मुरुमच भराय पाहिजे मग काय उठ की मातीतनं जा घरी हात पाय तोंड धुतले या जरा माती आहे ही मुरुम जर असतं ना तर मग एवढं ही होत नाही हे असं मुरुम पाहिजे. बरं असं ह्याच्यावर मुरुम टाकू पण अजून एक तर चला मित्रांनो धुद्या कापड ही नवरा काय मला सुखासुखी बसून देणार नाही. आणि ही बघा असल्या उन्हाची कामं करत बसले हिने लवकर 5:00 स्वयंपाक करून नवऱ्याला घालत नाही 12 वाजता करते काय डोक्याला ताप आहे. अव खाताय ते खाताय अजून मलाच नावं ठेवताय.